नमस्कार मंडळी, जय मल्हार. तर मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे आपला जेजुरी दौरा आहे. जेजुरी दर्शन तुम्ही बघितलंच असणार. जेजूर किल्ल्यातलं दर्शन, कडेपठारवरील दर्शन आणि त्याच्यानंतर असतं आपलंच आता सकाळी दर्शन झालं देवाचं, पायाशी पाया पडून आलो. त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात ऊद वगैरे होणार आहे. ऊद झाल्यानंतर जे नवस असतात ते फेडले जातात. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि यातला रेसिपीचा पण व्हिडिओ, जे आपण महाप्रसादी बनवतात रेसिपीचा पण व्हिडिओ दाखवणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि येलको जय मल्हार कमेंटमध्ये नक्की सांगा. जरी कोणाला उपवास असला तर या दिवशी महाप्रसाद घ्यायलाच लागतो. आज मटण असेल, चिकन असेल, खायलाच लागतं. तर चला, आज सोमवार आहे, आता उपवास असून देखील महाप्रसाद घ्यायलाच लागतो. आपण एकविरीला गेलो, जेजुरीला गेलो, एक मानपानाचा कार्यक्रम असतो. तर चला व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रेसिपी व्हिडिओ पण यामध्ये मटन रेसिपी, चिकन रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप. नांदेव भाऊ आहेत आणि इथं सहकारी मंडळ आहे. जय मल्हार. जय मल्हार. कालच्या दिवशी भगवंताची पौर्णिमा होती. काल पालखीचा सोहळा काल पार पडला आणि पालखीच्या दुसऱ्या दिवशी आपला मानाचा दिवस असतो. त्या दिवशी आपण देवाचे जे रक्षक असतात, देवाचे रक्षक, त्यांना आपण मान द्यायची प्रथा आहे. पहिल्यापासूनची जुनीपासूनची प्रथा आहे. तो मान आपण आता घेऊन जात आहोत. तिथं पायथ्याजवळ मान जे देवाचे रक्षक आहेत त्यांना आपण मान देतो. प्रत्यक्ष देवाला देत नाही. देव म्हणजे मार्तंड म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री शंकराचे अवतार आहेत. ते त्यांचा नैवेद्य म्हणजे दही भात. आणि हा जो मान द्यायचा आहे बोकडाचा, तो मान देवाचे जे रक्षक आहेत त्यांना दिला जातो. आणि त्याचा प्रसाद सर्वांनी शनिवार असला, गुरुवार असला, शनिवार असला, उपवास असला तरी खायलाच लागते. दिवस असला तरी खायलाच पाहिजे. हा, जसं आपण एकविरीला पण जर उपवास तसा इथे पण खाल्ला पाहिजे. अशी पारंपरिक प्रथा आहे आपल्याकडे. चला, ही पारंपरिक प्रथा आजपर्यंत आणि याच्या पुढे अशी चालू राहणार. जय मल्हार. चला, आता आपण जाणार आहोत पायथ्याजवळ ना. आज चला, एलकोट जय मल्हार. तो यशवीचा जायवल आहे. यशवी हास, हाय. नाही, आज जायवल आहे तिचा. आत्ता धूप ऊद वगैरे झालाय आणि जे नवस असतात ते दिले जातात. आज महाप्रसाद पण तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवस देखील केले जातात. तर जायवल पण छोट्या मुलांची केली जातात. चला, सर्व कंटिन्यू दिसणार आहे यामध्ये. बघा, आज छोट्याचा जायवल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवस केले जातात. एलकोट जय मल्हार. जय मल्हार. जेजुरी आल्यानंतर नवीन जोडप्या असू दे, जुनी जोडप्याचं अशा उचलून घेण्याची 5 पायऱ्या उचलून घेण्याची प्रथा आहे. चला, जय मल्हार. इथे मानपान दिला जातं देवाला. एकविरीला असू दे, जेजुरीला असू दे, आलो की जायवल प्रथा आहे आणि मामाच्या मांडीवर दिले जाते. एलकोट जय मला. आता जायवल बघणार आहोत. चला. हा, पहिला जायवल आहे. या साईडला देखील एक जायवल सुरू आहे छोटीचा. हा पहिलाच जायवल आहे. जेजुरीला पहिलाच जायवल झालेला आहे. चला, धन्यवाद.
बघा, या साईडला देखील जायवर सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवस असतात आणि ते नाव्याला एक प्रथा आहे, वाडवडिलापासून चालत असलेली प्रथा आहे आपली. हा, फायनली रियांचा जायवल झालेला आहे. नावी देवताला असे ओटी वगैरे दिली जाते, आरती वगैरे केली जाते. त्याची आपली जुनी संस्कृती परंपरा आहे. या साईडला आणखी एक जायवल आलेलं आहे. जायवल आहे. जायवल सुरू आहे. नाव काय बाबाईचा? मानवी. हा, मानवी आहे. मानवीचा जायवल आहे. पहिल्यांदाच आहे. पहिलाच कोण कांदे कापतंय, कोण मिरच्या, लसूण, आला, कोण रोट्या भुजतंय. हे बघा, हे सगळे आपले मुरुडची सर्व फॅमिलीचे आपले. जय मल्हार. आणि या साईडला खोबऱ्या खिसण्याचं पण काम सुरू आहे. ताई काय करतात? खिसा. हा, सगळ्यांचे काम, सगळ्यांना काम नेमून दिलेलं आहे. मुरुड कोलेवाड्यातून आपले आलेलो पालखी सोहळा विशेष व्हिडिओ होता आणि आज महाप्रसाद यायचं. मावशी बऱ्या होणे. हा, रोट्या भुजण्याचं काम सुरू चाललंय. या साईडला वडे, भोकाचे वडे. हा, घाऱ्या बोलतो आपण त्याला. हे काय बॅगी? हा, सुकटीचा कालवण फेमस. आणि या साईडला बघा वडे तयार झालेले आहेत. सर्व महिला मंडळ आहेत. जेवढे मुरुड कोलीवाड्यातील पालखी आली त्यांच्यासोबत सर्व आपली महिला मंडळ आहेत, आपले माता भगिनी आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत आपल्या माता भगिनींची मेहनत मावऱ्यातला दाखवतच असतो. आज मिरची कोथिंबीर कापताना बघा. जय मल्हार. आणि यातले बहुतेक महिला आपले सबस्क्रायबरच आहेत. चला, धन्यवाद. काय नाव काय? कावेरी ताई आहे. आणि बघा आपले रोटे, घरगुती रोटे, हाताचे रोटे, पाण्याचे रोटे. या साईडला काम सुरू आहे. त्याचं जोरदार काम सुरू आहे. साईडला देखील रोट्या भुजण्याचं काम सुरू आहे. आला मिरची आहे. आला लसूण पेस्ट आहे काय? हा, आला लसूण करताना मामा इथे बघा. आणि हा मटणाला वापरला जाणार. हा, मटणाला खास वापरला जाणारा मसाला आहे. मामा बघा मसाल्यापैकी सेवा करतात एकदम. मामांची पण सेवा दिसते इथे यामध्ये. चला, कटिंग सुरू आहे. जो आपला महाप्रसाद बोकट त्याचं कटिंग सुरू आहे. चला, झालाय. आणि 10 कुडबी आहे. ते 10 कुडब्याला 10 वाटे घातले जातील. चला, यामध्ये आता असे एक असे वाटे घातले जातील. हा, 3 भाऊ आहेत. जो महाप्रसाद आलाय तो कटिंग करण्याचं काम सुरू आहे. चला, आता थोड्याच वेळात आपण रेसिपीला पण सुरुवात दाखवणार आहे. रेसिपी पण यामध्ये बघणार आहोत. चला, आणि आपण एकदा जेजुरी किंवा एकविरेला जा किंवा जेजुरीचा एकदा मानपान दिला का मटण उपास असू दे, हा, कुठलाही वार असू दे, मटण खायला लागणार आहे तुम्हाला महाप्रसादी. तर थोड्याच वेळात रेसिपी पण दाखवणार आहे मी तुम्हाला. चला, इथे कटिंगचं काम सुरू आहे. महाप्रसाद आहे. याचा आपण महाप्रसाद बनवणार आहोत. चला, कटिंग करायचं काम सुरू आहे. या साईडला महाप्रसाद बनतोय. रक्ती, खोपीस आणि कालजी, तेल आणि मसाला थोडा म्हणजे महाप्रसाद आहे. आणि त्यातला टाकणार फक्त आपला घरगुती मसाला आणि खोबरं, मीठ जास्त. एक नंबर महाप्रसादी बनते. या साईडला हे मामा आहेत. मामा इथे बघा. हा, या साईडला बनलाय महाप्रसाद बनलाय कलेजा. आणि या साईडला प्रसाद आहे. तो देवाला नैवेद्य दाखवला जाणार. चला, तोडण्याचं काम सुरू आहे. सर्व आपले मुरुड कोलीवाड्यातील सर्व आपले कुटबी आहेत. एलकोट सदानंदाचा मल्हार देवाचा. चला, थोड्याच वेळात आता महाप्रसादी पण आपण घेऊ. आता महाप्रसाद आपल्या देवाला दाखवला जाणार. चला, आपला जो महाप्रसाद दाखवून आता आलेत आणि तोच आता महाप्रसाद त्या प्रसादामध्ये मिक्स करून वाटला जाईल. भक्त भाविकांना वाटला. प्रसाद आल्यानंतर तोच महाप्रसाद त्यामध्ये मिक्स केला जातो आणि त्याच्यानंतर सर्वांना
दिला जातो. एलकोट एलकोट जय मल्हार. भानुबाईच्या मंदिराजवळ प्रसाद ठेवल्यानंतर सर्व भाविक बहिणांना सर्व तो प्रसाद महाप्रसाद दिला जातो. एलकोट एलकोट जय मल्हार त्या गजरात महाप्रसाद पण वाटायला सुरू झाल्यानंतर हे बघा स्वच्छ मटण पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असं मॅग्नेट करत ठेवलेलं आहे. त्याला 2 तास तरी मॅग्नेट करायला 1-1.5 तास तुम्ही ठेवू शकता मॅग्नेट करत. आता रेसिपी पण तुम्ही बघणार आहात. सर्वप्रथम तेल टाकलं आहे, त्याच्यानंतर अख्खे मसाले टाकलेत, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि थोडा कांदा लालसर होसपर्यंत थोडा आपल्याला असा ढवलायचा. या ताई आहे सोबत. आपल्या ताई नाव काय? हा, नम्रता ताई आहेत. मुरुडचे आहेत ना? हां, मुरुडचेच आहेत ते आपले. तर थोड्याच वेळेला तुम्ही रेसिपी पण बघणार. यामध्ये थोडा लाल कांदा व्हायला, हां, गरम मसाला टाकल्यानंतर थोडा आता थांबायचं आपल्याला थोडं आणखी. आणि या साईडला बघा मॅरिनेशन केलेलं मटण आलेलं आहे. टायमातच आलो मी पण. हे जवळजवळ अर्धा तास मॅरिनेटेड केलेलं आहे त्याला मटणाला. सर्व मसाले वगैरे लावून झालेले आहेत ना. हां, ठीक आहे. या साईडला आहे देविता ताई गुलाबकर आहेत. हे बघा रोट्या भाकऱ्या बोलतो आपण, हात पाण्याच्या भाकऱ्या आहे. मस्तपैकी भाकऱ्या थापण्याचं काम सुरू आहे. प्रत्येकाला वेगवेगळे काम देण्यात आलेले आहेत. हा, या साईडला या ताई ताई ना, काय नाव? रुपाली ताई आहे आणि कोशिंबीर कापण्याचं काम सुरू आहे. या साईडला सर्व महिला ग्रुप आहेत. हे बघा जे आपण कांदा लालसर झाल्यानंतर मटण टाकण्याचं काम सुरू आहे यांचं. सावकाश सर्व हातभार लावत असतात. चला, एलकोट जय मल्हार महाप्रसाद विशेष व्हिडिओ असणार आहे. सर्व आपले महिला एकत्र येऊन सर्व हातभार लावत असतात. मुरुड कोलेवाड्यातून पालखी निघालेली आणि आता महाप्रसाद विशेष व्हिडिओ असणार आहेत. बघा या ताईंची पण मेहनत खूप आहे यामागे. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत असतो. काही लोक मुंबईवरून खास सुट्टी घेऊन देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. हा, वाटलंच मला. या ताई मुंबईवरून आल्यात खास. मुरुडच्याच आहेत पण मुंबईवरून खास आलेले आहेत. थोडंसं ढवलायचं आहे आणि मग थोडा थांबा लागेल ना. हा, वाफेवर थांबा लागेल. चल बघा, जो महाप्रसाद झाला ते घाडे बनवणार सर्व आपले कुडबी आहेत. हा, या साईडला महाप्रसाद आहे. देवाची महाप्रसाद आहेत. या ताई आहेत आपल्यासोबत. सर्व महिला मंडळ आहेत. खोबरा कांदा लसूण कापण्याचं काम सुरू आहे. बघा या साईडला पण रेसिपी सुरू आहे. हे बघा पहिले तेल टाकलंय, आता तेल गरम करायचं आहे. पुन्हा त्यातला मग कांदा वगैरे टाकायचा आहे. या साईडला भाकऱ्या सुरू आहेत. या साईडला भाकऱ्या, आला लसूण पेस्ट, सर्वांना काम नेमून दिलेलं आहे. त्या साईडला कपडे धुतात. आता गॅस फुल करू आपण आणि 1-अर्धा तास त्याला वाफेवर शिजू चांगला. चला. हा, या साईडला मटन शिजतंय आणि या साईडला आलाय चिकन आलाय. जे मटन नाही खात त्यांना चिकन. आणि मेन गोष्ट झाली, ज्याला उपास जरी असला तरी तुम्हाला या सोहळ्यासाठी मटन खायलाच लागणार. आज सोमवार आहे. हा, सगळ्यांचे उपास आहे. माझा पण उपास, पण मटन खाणारच. हा, आपण एक हा, चालेल ठीक आहे. आता इथे या साईडला चाललंय चिकन. सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असे अख्खे मसाले, मिक्स मसाले टाकायचे आहेत. सर्व प्रकारचे अख्खे मसाले आहेत ते टाकायचे आहेत. हे बघा यामध्ये अख्खे मसाले टाकण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारचे अख्खे मसाले टाकलेत. त्याच्यानंतर टाकण्यात आलेला आहे कांदा. आणि हा, घ्यायचा आहे तो फास्ट करायचा आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो लालसर होईल. आता एवढा कांदा आपण त्याचा टाकतो. चला. आणि सायली ताई आहेत, कांदा टाकताना दिसतात. हा, सायली कुलाबकर ताई आहेत. कुठना? मुरुडवरूनच ना. हा, सर्व मुरुडवालेच आहेत. या साईडला मटन शिजतंय. व्यवस्थित तो हलवायचा आहे, जेणेकरून तो मॅरिनेट व्यवस्थित होईल तेलामध्ये. हा, पाणी सुटला पाहिजे. शिजायला टाइम आहे ना अर्धा तास जाईल ना. अर्धा तास जाईल. थांबू, अर्धा तास आपण वेट करू. एका साईडला मटन शिजतंय, एका साईडला चिकन शिजतंय. दोन्ही रेसिपी आपण एकत्र दाखवणार आहोत. चला. हे बघा त्यांनी वाफेवर ठेवला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि त्या झाकणावर असं पाणी केलं आहे, जेणेकरून तो आतला जो मॅरिनेट होत असेल तो शिजल.
हा समृद्धीताई आहेत आणि आपले सबस्क्रायबर देखील आहे. अंकिताचा आपण एकदाराला व्हिडिओ बनवलेला, ओळख दाखवली त्यांनी. धन्यवाद. हे बघा कांदा मॅरिनेट करताना. आता लेफ्ट साईडला मटन आहे आणि राईट साईडला चिकन आहे. ते दोन्ही मॅरिनेट करत ठेवलेलं. मटन मॅरिनेट करत ठेवलं आणि कांदा पण थोडा लालसर होसपर्यंत थांबायचं आपल्याला 5 मिनिटं. या साईडला ताई भाकऱ्या भाजताना, रोट्या बोलतो आपण त्याला. मिरची, कोथिंबीर आणि आलं हे आणि marination गरम झालेलं आहे. मसाला असं मॅरिनेशन अर्धा तास जास्त झाला ते. आता हे लसूण टाकले, लसूण टाकलेलं आहे यामध्ये. कांद्यामध्ये कांदा लालसर झाला, त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे. लसणाची पेस्ट आहे. हा लसणाची पेस्ट व्यवस्थित ढवळायचा आहे तो. वाटण केलं, भाजलेला कांदा त्याचं वाटण केलं. वाटण केलेला आहे त्याचा, तो पण त्यामध्ये एकजीव केलेला आहे. आता हे एकजीव झाल्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेशन मॅरिनेशन केलेलं ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता जवळजवळ अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. सर्व मसाले यामध्ये लावलेले आहेत. आपण सुकच बनवणार आहोत, त्यासाठी आपण पाणी यूज नाही करणार, फक्त त्याला वाफेवर शिजवणार आहोत. चला त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत टॅमॅटो पेस्ट. यामध्ये आणखी आपण चिकन मसाला ॲड करतोय. ते आधीच काढायला पाहिजे होतं. हां बादशा चिकन मसाला केला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता. हे बघा याच्यानंतर आता आपण त्यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेशन केलेले ते टाकणार आहोत. सावकाश टाका, जेणेकरून उडणार नाही. आणि ही रेसिपी या दोन्ही ताई ताई नावं सांगा तुमची. हा सज्जना ताई आहेत. आणि ताई तुमचं. हा धन्यवाद. आणि खास आपल्या रेसिपी बनवण्यासाठी, खास व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपल्याला प्रेरित केलं. आणि एक माझी पण इच्छा होती, आता जेजुरीला आलो तर चला व्हिडिओ बनवूया आपण. आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा मटण बनते, कारण आपण घरी वगैरे मटण वगैरे काही बनवत नाही, खात नाही. त्यामुळे आता जेजुरीला सोला पडला, त्यानिमित्ताने आता आपण एक जीव झाल्यानंतर ते वाफेवर चांगले शिजवायचे आहे. 15 मिनिटं आपण थांबू. या साईडला मटण शिजतं, या साईडला चिकन शिजतंय. 15 किलोचं मटण आहे आणि 7-8 किलोचं चिकन असेल ना. हां चला थोडा मॅरिनेट होऊ दे दोन्ही. थांबू आपण इथे एक अर्धा तास. बघा एक 10-15 मिनिटानंतर असं झाकण त्यावरून काढायचं आहे, जेणेकरून घाटाला लागतं ना, त्यामुळे थांबायला लागेल ना. अजून अर्धा तास शिजलं पाहिजे ते व्यवस्थित. एक अर्धा तास थांबायला लागेल, कारण शिजायला मटण शिजायला टाईम लागतंय. आपलं मटण रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपला जो घरगुती मसाला असतो तो टाकला जातो. त्यामध्ये जवळजवळ 15 ते 17 किलोचं मटण आहे. आणि स्पेशल थँक्स या ताईंसाठी. ताई इथे बघा, याने आवर्जून आपल्याला खास रेसिपी बनवण्यासाठी बोलवलं. खास माझी पण इच्छा होती की जेजुरीला आलेलं की रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार. धन्यवाद. चला मटण रेडी आहे. तोंडाला माझा पाला सुटला. तर फायनली आपली रेसिपी आजची झालेली आहे, मटन रेसिपी. आणि बाजूला आहे तो चिकन पण झालं ना. हा चिकन पण झालं, दाखवा. आणि चिकन पण झालं आहे आपलं. चला एकदम सुकं बनवायचं आहे, थोडं त्याला आटवायला पाहिजे. आणखी एक 10 मिनटं थांबू द्यायचं चिकनसाठी, मग रेडी होईल. हां थोडा मसाला पण टाका. ठीक आहे चला धन्यवाद. तर फायनली आपली रेसिपी वगैरे झालेली आहे. मटन चिकन रेसिपी झाली. आता महाप्रसाद आत्ताच घेतला आणि त्याच्यानंतर आता सर्व पंक्ती बसतील, जेवणाच्या पंक्ती बसतील. ज्यांना उपास असेल त्यांचे पण आज उपास काय नाही, मटण खायलाच लागतंय, एक मान असतो. तर चला कापण्यासाठी असे शिवाटण बोलतो त्याला, ते पण इथे उपलब्ध भेटतील. हे बघा हे कसं असतं, हे किलोवर नगावर असतं. अच्छा मग छोटा मोठा तुम्ही घेऊ शकता. या ताई आहेत, यांच्याकडून तुम्ही आले शिवाटण घ्यायचा. काय म्हणता तुम्ही याला? शिवाट. हा ठोकळा बघा. ठीक आहे धन्यवाद. चला जेजुरीला नाही श्री मातोश्री भक्त निवास, भाविकांसाठी राहण्यासाठी उत्तम सोय आणि प्रशस्त हॉल, अटॅच किचन रूम मस्त. ते आपण इथे 3 दिवस आपण स्टे केला. तर तुम्हाला समोर पत्ता दिलेला आहे, त्यावर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा कॉल करू शकता. चला जय मल्हार. प्रसादी वगैरे घेण्यासाठी सर्व प्रकारच्या खेळची प्रसादी आता घेऊ आणि मग उद्या घरचा रस्ता. सगळे जो तो खरेदीच्या नादामध्ये बघणं आहे. त्या साईडला प्रसादी घेताना हे बघा मानू बिनू आहे, भार्गव बिर्गव प्रसादी घेताना. साईडला सगळ्या प्रकारची ढोलकी, खेळणं, पूजेचं सामान, मूर्त्या सगळं काही तुम्हाला भेटेल. भंडारा बेल भंडारा. तर आपण प्रसादी वगैरे घेऊ. इथे या साईडला देवाचे बघा फोटो वगैरे आहेत आणि या साईडला दिसतंय पूजेचं सामान वगैरे.
देवाला लागणारं सगळं साहित्य पूजेचं सामान देखील आहेत. पण मगातपासून ढोलकी बघत होतो. फायनली बघा या साईडला ढोलकी भरपूर आहेत, पण या इथे क्वालिटी जरा वेगळी वाटली मला. बघूया, विचारूया कितीला आहे. प्रियेशला ढोलकी आवडते, ढोलकी घेऊया. चला, इथला आहे सेल लागला आहे. कोणती वस्तू घ्या 10 रुपयाला. तर आपण आता काहीतरी घेऊया एकूण ना. तर बघा आपल्याला अशा हातरुमाल, वेगवेगळ्या प्रकारचे कटलरीज देखील आहेत. हे बघा लेडीजला लागणारे कटलरी, बांगड्या, क्लिप, कोणती वस्तू घ्या 10 रुपयाला. प्रवास असणार आहे. तर उद्या आपण खरेदी वगैरे करू, प्रसाद वगैरे घेऊ आणि घरचा रस्ता. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय मल्हार.